हे बघा, नजरहटी दुर्घटना घटी. म्हणजे मी एक 2 मिनिट फोनमध्ये काय लक्ष दिलं, हिनं ड्रेसिंग टेबलमधून घेऊन लिपस्टिक लावली आणि ती पूर्ण होटावर लावली होती. म्हणजे आणि नंतर ती मॅट लिपस्टिक होती आणि ती निघना गेली, म्हणून मॅडमनी एवढी रडारड केली. परत नंतर कशी तरी वाईपनं मी काढली. पण ह्या लिपस्टिकचे मी शक्यतो 2 ते 3 टिपके देऊन स्प्रेड करत असते, त्याच्यामुळे मला ही आयडिया नव्हती की ही लिपस्टिक एवढी हार्ड असेल म्हणून. नंतर दुपारचं जेवण केलं आणि आम्ही सगळे आईकडे निघालो होतो, कारण माझी आत्या येणार होती. म्हणजे दोन्ही आत्या, ते मामा आणि त्यांची नातरुंड ते सगळे येणार होते, म्हणून मी चॉकलेट घेतलं, थोडंसं खायला घेतलं. ही आहे माझ्या लहान आत्याची मुलगी आणि ही तिची मुलगी. आणि ही आई आहे दादीला तर तुम्ही ओळखताच. आणि ही आहे सगळ्यात लहान आत्या आणि तिच्या साईडला आहे ती मोठी आत्या. मधली आत्या आली नव्हती. मला 3 आत्या आहेत आणि आजच बाई वहिनीला, म्हणजे हिचं ना, हिला बाई वहिनी म्हणतो, तिला आजच मुंबईला जायचं होतं, म्हणून ती तिचा बोरिया बिस्तर असा पाठीवर घेऊन फिरत होती. ही आत्यानी खायला आणलेली बॅग आहे. नंतर त्यातलं सगळं थोडं थोडं खाल्लं. आईस्क्रीम खाल्ली आणि दुपारच्या उन्हात आईस्क्रीम खायला खूप भारी वाटलं. आणि साऊचा आजचा दुसरा पराक्रम, हे बघा, चिकटपट्टी लावून घेतली होती तोंडाला आणि त्याचा हे चिकटा जास्त होता, ते पण लवकर निघली नाही. आणि ही आत्या माझी मुंबईची आत्या आहे, ती लोकल ट्रेनपेक्षा पण फास्ट पळते. अर्धा पाऊण तास असेल तिला हार्डली, आणि लगेच चालली होती. म्हणजे जाण्याचं कारण, हिला आज 5 वाजता गाडी होती, त्याच्यामुळे ते लगेच निघाले होते. आता ह्यांना बाय करायला बाहेर आलो तर साऊ म्हणायची माझं टरबूज खायचं राहिलंय, मला नाही जायचं आत्ताच. म्हणून आम्ही लगेच मध्ये गेलं की टरबूज कट केलं. आणि नंतर आई म्हणली की आता तू आल्यास खूप दिवस झालं नॉनव्हेज केलेलं, त्याच्यामुळे रात्री असा मस्त नॉनव्हेजचा बेत होता. छान फ्राय भाजी चुरून खाल्ली. एवढी धुंदी चढली होती की घरी यायचं पण नकोसं झालं होतं, पण काय करणार. चला बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.